नमस्कार. मी संदीप पाटील, दीपस्तंभ फाउंडेशन जळगाव आणि स्वयंदीप प्रतिष्ठान डांभुर्णी या संस्थेच्या माध्यमातून किनगाव या गावात आता राहुल पाटील याचं विशेष अभिनंदन करण्यासाठी आलो आहे. कारण या पंचकृषीतनं लेफ्टनंटपदी रुजू झालेला हा कदाचित तालुक्यातला पहिलाच विद्यार्थी असेल असं मला वाटतं आणि आमच्या पंचकृषीतला पहिलाच विद्यार्थी आहे. तर सगळ्यात अगोदर मी राहुल तुझं मनपूर्वक अभिनंदन करतो. थँक्यू सो मच. या यशासाठी आणि तुझ्या पुढच्या भवितव्यासाठी तुला शुभेच्छा देतो. तुझ्या या सगळ्या यशात आई आणि वडिलांचा वाटा आहेच. जसं आता अजय पाटील सर बोलताना बोलले की लहानपणापासून तुझ्या जडणघडणीमध्ये त्यांनी अनेक बारीक बारीक गोष्टी लक्षपूर्वक जाणीवपूर्वक केल्या आणि त्याचा फायदा एकंदरीत तुझ्या जडणघडणीत झाला. तर त्याबद्दल काका आणि मावशी मी तुमचंही मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. थोडक्यात मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. कारण आजही आपल्या आजूबाजूला आपली लहान भावंडं आहेत ज्यांना करिअर करायचं आहे. तर कदाचित तुमच्या या मुलाखतीचा फायदा त्यांना होईल म्हणून आपण थोडक्यात आपली एक मुलाखत घेऊ. तर काका, आपण असं काय ठरवलं होतं की त्याला आपल्याला लष्करी सेवेत पाठवायचं किंवा एक चांगलं करिअर घडवायचं, असा नेमकी ही प्रेरणा कुठून मिळाली आणि का विचार केला आपण असं? त्या प्रेरणेमागचं महत्त्वाचं कारण असं की माझे वडील सैन्यात होते. बरं. की जे गनर म्हणून त्यांनी निवृत्ती घेतली आणि ज्यांनी 1965 आणि 1971 ह्या 2 युद्धात अगदी चांगली कामगिरी बजावली होती. जवळजवळ त्यांना 6 मेडल्स एकूण मिळालेले होते. आणि त्याच्यामुळे मी स्वतः त्याने प्रेरित होतो की मी सुद्धा सैन्यातच जाईल. कारण मी इयत्ता 8वीत असताना एक धडा होता, मला ते आठवत नाही आता, पण त्याच्यात असं होतं की असे 3rd जनरेशन आणि त्याने काय कामगिरी केली आहे त्याच्यावर त्याचा इतिहास होता सगळा. तर मलाही तीच इच्छा होती पण मी नाही होऊ शकलो. त्याच्यामुळे चला ठीक आहे, माझी दूरदृष्टी थोडी कमी होती, लांबची दृष्टी बारीक थोडं कमी दिसायचं म्हणून नाही होऊ शकलो. पण मी ठरवलं की चला ठीक आहे, नाही होता येत नाही, काय हरकत नाही. पण अगदी मी मिसेसला पहिल्यापासून सांगायचो की बघ, आपल्याला मुलं अशी घडवायची आहे की ज्यांना घराची गरज नाही, त्यांना शासन घर देईल की जेणेकरून मला घर बांधायची गरज नाही, मी फक्त त्यांना घडवेल, आपोआप त्यांना शासन घर देईल, असा एकंदरीत माझा विचार होता. आणि याच्यासाठी ज्या ज्या अडचणी आल्या त्यांना सगळं सामोरं जात आणि अगदी मी प्रामुख्याने आणि एक आपलं चॅनल जे लोक पाहतील त्यांनाही हे असं वाटावं म्हणून सांगतो की लोक म्हणतात नाही मला हे शक्य नाही, माझं एवढं इन्कम नाही. तसं काही नाही, माझं तसं खूप इन्कम न होतच, पण चांगल्या गोष्टी करण्यासाठी खूप पैसा लागतो असं मला नाही वाटत. थोडक्यात आर्थिक परिस्थिती या गोष्टींच्या आड येत नाही. येत नाही. विचार कसे असले पाहिजे. हो, नियोजन माझे मला सांगायला नक्कीच बरं वाटेल की माझ्या मिसेसने जे नातेवाईकाकडनं साड्या वगैरे यायच्या त्यातल्याही बाकीच्या माझ्या बहिणी वगैरे कोणी असे पाहुणे आले त्यांना देऊन टाकायच्या आणि ज्या आहे त्यात चालू द्यायचं. हां, आणि मी पण मग तुम्हाला एक ड्रेस शिवून घ्या, जाऊ दे मला जायचं कुठे, दुकानात तर जायचं असतं, काय ड्रेस काय. म्हणजे ह्या गोष्टीवर आम्ही यांना पायबंद घातला की नाही, ह्या खर्चिक गोष्टी आहे आणि ह्या नको आहे आपल्याला. कारण आपल्याला याच्याऐवजी हा खर्च मुलांवर करायचा आहे आणि त्यांचं करिअर करायचं. थोडक्यात तुम्ही जे सॅक्रिफाईस केलं किंवा ज्या ज्या गोष्टींचा त्याग केला आर्थिक परिस्थितीमुळे, पण मुलांकडे लक्ष दिलं, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं आणि टार्गेट असं होतं की मुलांना घडवायचं. त्यामुळे बाकी या ज्या सगळ्या भौतिक सुखांच्या जे लोकांना फार आकर्षण असतं त्याच्यापासून स्वतःला लांब ठेवलं. आणि त्या कामात आपल्या म्हणजे सहचारिणी ज्या आपल्या आई आहेत माझ्या, त्यांनी तुम्हाला मदत केली आणि त्यामुळे तुम्ही हे सगळं करू शकला. हो बिलकुल, नक्कीच. मला आईंना विचारायचं, आई आता कसं वाटतंय मुलगा लेफ्टनंट झाल्यानंतर? खूप छान वाटतंय, माझा मुलगा लेफ्टनंट झाला असं मला म्हणजे त्याची लहानपणापासून जिद्द होती की मला आर्मीतच जायचंय, मला दुसरी कुठलीही सर्व्हिस नकोय. मग त्याचे पप्पा बोलायचे, बाबा आता 12वी झाली, तुझं हे पूर्ण झालं, तू दुसरी कुठं जॉब करू शकतो, तुझं मॅथ चांगलं आहे. पण तो नाही म्हणायचा, पप्पा मी 25 वर्षापर्यंत तोपर्यंत माझे मी हे चान्स आहे ते दिये आणि त्यानंतरच मी तुम्ही म्हणणार ती ड्युटी म्हणजे सर्व्हिस करीन बा. त्याच्या अगोदर मी 25 वर्षाच्या नंतर अगोदर तर मी कुठलीही सर्व्हिस करणार नाही, मला इथं जायचंय आर्मीत आणि मी तेच करेन. नंतर मग नाही झालो माझ्या दुर्दैवानं तर मी पुढे जाऊ शकतो, तुम्ही सांगणार ते करू शकतो. म्हणजे त्याच्या निर्णयाला तुमचा पाठिंबा होता. हो, पाठिंबा. आणि त्यांनी ऐकलं तुमचं, तुम्ही त्याचं ऐकलं आणि थोडंसं बॅलन्स झाल्यामुळे त्याला यश मिळालं. आणि त्यांनी 12वी नंतर त्याच्या खर्चानं म्हणजे त्यांनी सगळं मेहनत केली, स्वतः पेपर वाटला, क्लास घेतले, त्याचा खर्च त्यांनी भागवला, पप्पांकडनं 1 रुपयाही घेतला. खरं, होम ट्युशन दिले, सगळं काही केलं, चर्चा झाली त्याच्यात. फारच छान. तुम्हाला माहिती आहे का मावशी नेमकं की लेफ्टनंट म्हणजे काय असतं आणि तो कुठल्या पदावर आहे आता?
तसं तर नाही सांगू म्हणजे शकत. तुम्हीच नाही, बऱ्याचशा लोकांना म्हणजे आपल्या गावाकडच्या लोकांना चांगल्या आर्मीत एक चांगली पोस्ट भेटली त्याला. फार मोठा अधिकारी. म्हणजे आपल्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटल्यावर आपल्याकडे आपण जे म्हणतो ना इकडे की ऍडिशनल एसपी लेवल, त्या लेवलचं ते पद आहे मावशी. म्हणजे फार मोठं पद आहे. आणि म्हणजे हा खरंच आपल्या सगळ्या परिसराचा अभिमान आहे की तुमच्या मुलाने ते अचीव केलंय आणि त्याच्याकडून आता आपल्या इतर समाजातली मुलं प्रेरणा घेतील. तर ती फार आनंदाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी आहे ना. तुमचं पुन्हा एकदा स्वतःची सुद्धा कधी हाऊस नाही केली त्यांनी. मुलं ते करताना मला हेच पाहिजे, मला असेच कपडे पाहिजे, पप्पांकडून असे त्यांनी कधी पैसे घेतलेही नाही कुठल्या वस्तूसाठी. त्याचं स्वतःच त्यांनी कंट्रोल केला. तुमचे संस्कार सगळे आहे ना. चला, अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा. मी आता राहुलची थोडंसं चर्चा करतो. चला, थँक्यू. राहुल, आत्ताच आपण आईवडिलांची चर्चा केली आणि अभिमानाने त्यांचं ऊर म्हणजे भरून आला, ज्याला आपण म्हणतो की इट्स फिलिंग प्राईड. आणि खरंच आहे, ग्रामीण भागातनं लेफ्टनंटपर्यंत गेलेलं माझ्या पाहण्यातनं तर पहिला विद्यार्थी आणि कॅन्डिडेट असेल. तुला काय वाटतंय आता, म्हणजे तू एक अचीव केलं आणि इव्हन ट्रेनिंग करून आला आहेस, आता पोस्टिंग झाली आहे. गुरखा रेजिमेंटसारखं अत्यंत ज्याला आपण म्हणू शकतो जी गौरवशाली परंपरा आहे, अशा एका रेजिमेंटमध्ये तुला अत्यंत महत्त्वाचं पद मिळतंय. काय मनातनं वाटतंय, काय फिलिंग येते आता? ट्रूली स्पीकिंग फिलिंग तर म्हणजे एक्साइटमेंट होती. हे सगळं कौतुक होतंय, प्रेम मिळतंय गावकऱ्यांचं वगैरे, त्याबद्दल तर नक्कीच आभारी आहे. पण ॲट द सेम टाईम की हे त्यांच्यासाठी कौतुकाचं आहे बिकॉज दे वेर अनएक्सपेक्टिंग दिस थिंग. करेक्ट. ते एक्सपेक्ट नाही करत होते, बट मी एक्सपेक्ट करत होतो. आय हॅव ऑलवेज सीन माय सेल्फ विथ द 2 stars ऑन माय शोल्डर. आणि मी भरपूरदा स्वतःचं नाव लिहिताना लेफ्टनंट राहुल पाटील लिहायचं आणि त्यासमोर साईन करायची. सो बेसिकली असं म्हटलं जातं, ते सिक्रेट बुक जर लोकांनी वाचलं असेल तर त्यात म्हटलं की जे तुम्ही लिहितात, ठीक आहे, आणि ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःच्या अराउंड एक क्रिएटिव्ह पॉवर जनरेट करत असतात, सो इट हेल्प्स. आणि सेम झालं. पण ॲट द सेम टाईम आता हा पहिला कदम होता आमचा. ट्रेनिंग संपलं, आम्ही बेसिक ट्रेनिंग केलं. नाव ॲट द सेम टाइम आता जे आहे खरंच जवानांचा अधिकारी जे म्हटलं जातं, ठीक आहे, जो जवानांच्या सगळ्या भावना समजू शकतो आणि गोरखासारखी अशी लॉयल पलटन आहे, ठीक आहे. सो रिस्पॉन्सिबिलिटी भरपूर आहे. सो आता बर्डन आहे एक्सपेक्टेशनचं. ग्रेट. म्हणजे एक पहिली पायरी जर आता अचीव केली, म्हणजे करिअर म्हणून तरी तू आता सिद्ध झालायस की आता मला एक रिस्पेक्टेबल आणि रिस्पॉन्सिबल पोस्ट मिळेल. इथून पुढे आता तुझ्या सगळ्या याच्यावर परफॉर्मन्सवर डिपेंड करतं. पण हे पण अचीव करणं ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या पायरीपर्यंत आलाय. मला अभिमान आहे की तू माझा विद्यार्थी आहेस किंवा मी तुला शिकवलं आहे, तुझी मॉक इंटरव्ह्यू घेतली आहे. अशा अनेक विद्यार्थ्यांना आपण करत असतो, पण त्यातले काही विद्यार्थी त्याच्यातनं मार्ग काढून खरंच यश मिळवतात. दीपस्तंभला आणि या एकंदरीत तुझ्या स्वतःच्या कोचिंगच्या बाबतीत तुला असं काय सांगता येईल की मी स्वतःला त्या बाबतीत कसं तयार केलं? सो बेसिकली दीपस्तंभ एक डायरेक्शन द्यायचं काम केलं. सर्वात आधी SPI जी वन ऑफ द इन्स्टिट्यूट ज्याने मला डायरेक्शन दिली, तर SPI पर्यंत पोहोचवण्याचं काम जे होतं ते दीपस्तंभने केलं. कारण बेसिकली आपल्या ग्रामीण भागात SPI बद्दल एवढा काही इन्फॉर्मेशन नसते. तर वडिलांनी सुद्धा जेव्हा सकाळी न्यूजपेपरला SPI ची ऍड पाहिली, सो त्यांनी सर्वात आधी धाव घेतली दीपस्तंभकडे. आपल्याकडे आहेत का अशा काही एक यावरचे क्लासेस, आणि त्यामुळे दीपस्तंभ थ्रू मी SPI जाऊ शकलो. आणि मग त्यानंतर SPI ने जे शिकवलं, सो बेसिकली SPI ने सर्वात आधी इम्प्रूव्ह केलं ते म्हणजे कम्युनिकेशन स्किल. इंग्लिश ग्रामीण भागातून असल्यामुळे इंग्लिश नक्कीच वीक होती, तर ती SPI मध्ये गेल्यानंतर इम्प्रूव्ह झाली. आणि त्यानंतर मग SPI हे शिकवतं की तुम्ही हाऊ टू कॅरी युअर सेल्फ आउटसाइड इन द वर्ल्ड. आणि जी बेसिक इम्पॉर्टंट गोष्ट आहे OLQs, ऑफिसर लाईक क्वालिटीज, जे SSB मध्ये पूर्ण SSB इंटरव्ह्यू जो आहे विच इज टोटली बेस्ड ऑन द OLQs, ऑफिसर लाईक क्वालिटीज, तर त्या ज्या डेव्हलप करण्याचं काम आहे डे टू डे लाईफमध्ये, तर ते SPI शिकवते तुम्हाला हाऊ यू कॅन डेव्हलप इट. सो त्याप्रमाणे मग जे त्यांनी शिकवलं 2 वर्षात ते मी कॅरी फॉरवर्ड केलं नेक्स्ट 3 वर्षामध्ये. तर प्रिपेरेशन करताना सर्वात आधी कोणती एक्झाम प्रिपेअर करण्याची असली तर माझा हा पर्स्पेक्टिव्ह असायचा की आपण त्या एक्झाममध्ये रिक्वायर्ड काय आहे ते पाहणे, आणि त्यानुसार मग त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वगैरे हाताळून अकॉर्डिंगली आपण प्रिपेअर करत जाणे. आणि मग त्याप्रमाणे प्रिपेअर करत गेलो ज्यावेळेस ज्या ज्या गोष्टींची गरज लागली. सो बेसिकली माझ्याकडे स्मार्टफोन नव्हता, सो 2018 पर्यंत नव्हता. तर 2018 मी लहान भावाने स्मार्टफोन घेतला. तर ते पाहिल्यावर असं वाटलं की आय शुड गेट इट, कारण त्याने आपण यूट्यूबशी कनेक्ट झाल्यामुळे भरपूर आता दीपस्तंभाचेही भरपूर लेक्चर्स आहेत. तर या सर्वांचा उपयोग करून सबसिक्वेंटली आय गॉट दिस सक्सेस. म्हणजे SPI हे माइलस्टोन ठरलं खूप, आणि SPI कडे घेऊन जाण्यासाठी दीपस्तंभाचाही त्याच्यातनं तुला फायदा महत्वाचा हातभार. SPI मध्ये स्पर्धा भरपूर आहे, म्हणजे 60 काहीतरी ओपनिंग व्हॅकन्सी असतात आणि महाराष्ट्रभरातनं मुलं ॲप्लिकेशन करतात.
तर SPI ला जाण्यासाठी मुलांनी काय करायला हवं थोडक्यात तू सांगू शकतो? SPI इज टोटली बेस्ड ऑन 10th स्टँडर्ड, 10वीच्या बेसवर आहे पूर्णपणे. तर SPI जाण्यासाठी सर्वात आधी तुमचं मॅथ्स चांगलं पाहिजे, त्यानंतर येतो GK जनरल नॉलेज. आता जनरल नॉलेज बेसिकली तुम्हाला कोणी नाही विचारणार की भारतातली जगातली सर्वात लांब रिव्हर कोणती वगैरे, ते जनरल नॉलेज नाही. तर ऑल तुमचे सब्जेक्ट जे असतात 10वीमध्ये, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, या सर्वांचा कलेक्टिव्ह एक पेपर असतो, तो SPI GKचा पेपर असतो. आणि इंग्लिशही तुमचं बेसिक नॉर्मल लेवलचं, ज्यात तुम्ही आर्टिकल्स किंवा टेन्सेस, चेंज द व्हॉइस या सब टॉपिक्सचा जर प्रॉपरली अभ्यास केला असेल तर आधी तुमची रिटर्न एक्झाम निघतेच. त्यानंतर येतो बेसिक हर्डल, ते आहे इंटरव्ह्यू. कारण आपल्या ग्रामीण भागातला जर विद्यार्थी, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स असा होता, माझा तो फर्स्ट इंटरव्ह्यू होता लाईफमधला, आणि तोही मी पहिल्यांदा लाईफमध्ये इंग्लिश बोलणार होतो. सो ते नर्वसनेस होता. पण ॲट द सेम टाइम मी पूर्ण 10वीचं वर्ष ना सायकल चालवत असताना हा विचार केला की हे मला काय क्वेश्चन विचारू शकतील. अच्छा. आणि मग सायकल चालवता की व्हॉट इज युअर नेम, सो राहुल पाटील, वाय यू वॉन्ट टू जॉइन आर्मी. मग त्यावर मी आन्सर प्रिपेअर करत होतो. आणि प्रिपेअर करत असताना बेसिकली आन्सर आधी मनात मराठीत तयार व्हायचं आणि ते मग मी इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचो विथ द हेल्प ऑफ चाऊस डिक्शनरी. ओके. मराठी टू इंग्लिश जी चाऊस आहे तिची भरपूर हेल्प झाली. आणि माझा एक हॉबी होता की मी क्रिकेटची भरपूर प्रेम होतं, म्हणजे इव्हन इंडिया लॉस्ट मॅच तर मी रगायचो. आय हॅव प्लेड स्टेट लेवल क्रिकेट. तर मग त्याचे न्यूज कटिंग्स असायच्या. इंडिया जेव्हा 2 एप्रिल 2011ला वर्ल्ड कप जिंकली, तर मी की हा हिस्टॉरिक मोमेंट आहे, सो आय शुड नोट इट इन माय डायरी. तर तो नोट करताना मी आधी मराठीत केला. म्हटलं याला जर इंग्लिशमध्ये कन्वर्ट केलं तर. मग चाऊसची पूर्ण हेल्प घेऊन ऑलमोस्ट महिना लागला असेल 3 पेज इंग्लिशमध्ये कन्वर्ट करण्यासाठी प्रॉपरली. पण मग ते केले कन्वर्ट. आणि मग त्यानंतर दिव्य मराठी पेपरात एक कटिंग्स यायच्या क्रिकेट प्रेमींसाठी, तर त्या कटिंग्स परत त्याच्यातलं काही इंग्लिशमध्ये कन्वर्ट करणं वगैरे. आणि हे आतून येत गेलं बाय गॉड्स ग्रेस, आणि त्याने इंग्लिश इम्प्रूव्ह होत गेलं. थोडक्यात हे गोल फिक्स होतं की डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जायचं पक्का. आणि म्हणूनच तू 10th नंतर SPI नंतर मग CDS साठी प्रिपेअर करणं, आणि इव्हन फर्स्ट इयरपासून तू अटेम्प्ट करत होतास CDSला, तू आत्ताच बोललास. म्हणजे तू एक टेस्ट सिरीजप्रमाणे किंवा स्वतःला इव्हॅल्युएट करण्यासाठी त्या सगळ्या अटेम्प्ट दिल्या. आणि फायनली ग्रॅज्युएशन नंतर जे तू पहिली CDS दिली त्यात तू सिलेक्ट झालास, SSB पण थ्रू केलं, आणि OTAच्या माध्यमातून आता ट्रेनिंग कंप्लीट केलंस. गुरखा रेजिमेंटमध्ये आता तू रुजू होतोयस. तर आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना काय तुला थोडक्यात सांगता येईल की तुझ्या यशामधनं त्यांनी काय घ्यावं? ओके. सर्वात आधी कोणताही प्रवास चालू करत असताना तुम्ही ना माइलस्टोन डिसाईड करा की वेअर यू वॉन्ट टू गो, कुठपर्यंत पोहोचायचं आहे. तो जात असताना रस्ते 4 असतील, ठीक आहे, तर त्यापैकी जो इझिएस्ट तो तुमच्या कम्फर्टनुसार. जर तुम्ही चांगले रनर आहात, नक्की जंगलाच्या रस्त्याने रन करत जा. पण तुमच्या रनिंग नाही होत असेल तर चांगली गेट अ गुड बाईक, आणि जो चांगला प्रॉपर रस्ता असेल, ठीक आहे, मेटल रोड, त्याचा वापर करून जा. सिमिलरली यूज सेम थिंग, ही सेम गोष्ट करिअर ऑप्शनमध्ये वापरा. आधी करिअर डिसाईड करा, त्यापैकी तुम्ही कोणतं पेलू शकतात आणि तुम्ही कोणता वे वापरू शकता. आता बेसिकली भरपूर क्लासेस आहेत CDS साठी, नॉट इन महाराष्ट्र पण आउटसाइड महाराष्ट्र. काही क्लासेस आहेत जे SSBचे 2 वीकचे 25,000 रुपये सुद्धा फी आहे त्यांची. मी सुद्धा जे अर्निंग करत होतो त्यातून मी एवढी रक्कम जमा केली होती की जर कंटिंजन्सी रिक्वायरमेंट मध्ये मी तिकडे जाऊ शकतो. पण मला आधी पहिले 2 अटेम्प्ट जे होते ते सेल्फ प्रिपरेशनने द्यायचे होते. तर आता असं राहिलं नाही की ग्रामीण भागात सुद्धा स्मार्टफोन भरपूर लोकांकडे आले. तर युट्यूबवर तुम्ही कोणतीही गोष्ट टाकली ना, तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन लगेच मिळेल, आणि मग त्यानुसार तुम्ही मार्गक्रमण करू शकता. आणि राहिलीच गोष्ट तर गुड फॅकल्टीज आहेत, तर त्यांच्याकडे अप्रोच करा, कारण प्रत्येकाला युट्यूबवर शिकवलेली गोष्ट समजणारच आहे याचं काही गॅरंटी नाही. तर त्याला फिजिकली एका टीचरची नक्कीच गरज पडते. मला सुद्धा होते, जे माझे सिनियर्स आहेत SPI वगैरे तिकडचे, मी प्रत्येकाची एक्सपर्टीज वापरली आणि कलेक्टिव्हली या सर्व थ्रू झालं. तर आधी तुम्ही कोणता सब्जेक्ट तुम्हाला झेपणार आहे, कशासाठी. सिमिलरली आता मी 5 मिनिट अजून 2 मिनिट जास्त घेईल. बेसिकली की इंग्लिश आहे तर तुमची इंग्लिश चांगली असेल, इंग्लिशवर नका फोकस करू, ती तुम्ही लास्ट मंथ मध्ये प्रिपेअर करू शकता. बेसिकली CDSचा जर पाहायला गेला तर आजकाल GKचा पेपर सर्वात जास्त टफ येतो, ज्यामध्ये माझी भरपूरदा दांडी उगाली आहे, ठीक आहे. त्यात 20 मार्क पासिंग असतं आउट ऑफ 100, आणि ते मिळताना तुमचे नाके. NDAची तयारी करायची समजा, जसं तुला NDAला काही कारणास्तव समजा NDA नाही झालं म्हणून तू CDS कडे आला, NDA का नाही करू शकला, त्याचं उत्तर अगोदर मला दे, मग आपण पुढचं बोलूया. NDAची मी कलेक्टिव्हली 3 अटेम्प्ट्स दिले 24 सप्टेंबर 2013 पासून. 24 सप्टेंबर 2013 पासून जे अटेम्प्ट देत गेलो, तर त्यात पहिले 2 अटेम्प्ट मी रिटर्न फेल झालो, आणि त्यात मॅथ्समध्येच माझा मॅथ्सचा कट ऑफ लागला नाही, त्याचा GKचा लागायचा पण मॅथ्सचा लागायचा नाही. आणि मग तिसरा अटेम्प्ट मी पास झालो,
पण मग इंग्लिश वॉज वन ऑफ द हर्डल आणि पब्लिक स्पीकिंग. ओके. हां, पब्लिक स्पीकिंग आपण आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये इझिली करू शकतो, पण इंग्लिशचंच पब्लिक स्पीकिंगच्या वेळेस आपण आधी मनात मराठी सेंटेन्स बनवतो किंवा रिजनल सेंटेन्स बनवतो आणि ते मनात कन्वर्ट करत असतो, तोपर्यंत तोच सेम पॉईंट समोरच्या ग्रुप डिस्कशनमध्ये देऊन देत असतो. करेक्ट आहे. हां, तर बेसिकली मी जे सांगेल ॲडवाईस देईल, कारण मी सेम सिच्युएशनमधनं गेलो आहे जी बाकीचे आपले गावाकडचे लोक जातात, की आपण आधी मनात सेंटेन्स तयार करतो. तर मनात आमचे SPIचे एक डायरेक्टर होते मेजर कुलते, त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की तुम्ही जे मनात प्रिपरेशन करताना सेंटेन्स तेच इंग्लिशमधनं करायला लागा. आता ही ती सवय पडली की मी मनात विचार करत असताना माणूस स्वतःशी बोलत असतो एकट्या वेळेस, तर तेही मी इंग्लिशमध्येच बोलत असतो स्वतःशी. आणि मग त्या ज्या मिस्टेक, काही शब्द आहे मराठी आजही त्यांचं इंग्लिश मिनिंग नाही माहिती, तर मग अगेन गो बॅक टू डिक्शनरी, जस्ट गेट इट. आता NDA न जर आता जसं तुला NDA करता आला असं तू IMA मधनं करू शकला असं, पण ठीक आहे, त्याला सबसिक्वेंट दुसरा पर्याय म्हणून तू लगेच CDS मधनं क्वालिफाय झालास. NDA करण्यासाठी तयारी कुठून कधीपासून केली पाहिजे असं वाटतं? NDA इज बेसिकली डिपेंड ऑन 12th. तर तुम्ही 10वीचं NDA साठी स्पेशल रिक्वायरमेंट गरज नाहीये. 10वीपासून तुम्ही स्वतःला त्या क्वालिटीज इम्बाईब करू शकता ज्या SSB साठी रिक्वायर आहे. बरोबर. पण रिटर्न टेस्ट साठी तुम्ही 10वी प्रॉपर करा, 11वी 12वीचा जर अभ्यास व्यवस्थित केला, सेम सिलेबस आहे NDA साठी. कारण NDA ची UPSC जी कंडक्ट केली जाते त्यांचं बेसिक एम हे आहे की त्यांना IIT सारखं स्पेशल प्रिपरेशनची गरज नको पडली पाहिजे. त्यांनी 11वी 12वीचा व्यवस्थित अभ्यास केला, बरोबर, तोच सेम सिलेबस आहे याच्यासाठी. खरं तर पुन्हा हेच आहे, म्हणजे मार्गदर्शनाचा आणि जाणीवांचा अभाव आहे. महाराष्ट्रात NDA आहे, पण NDA आपण ज्याला म्हणतो ना, महाराष्ट्रात NDA पण इंडियात महाराष्ट्र नाही आहे असं म्हटलं जातं. कारण NDA साठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, क्वालिटीज लागतात, त्याच्यासाठी तयारी करणाऱ्या काही इन्स्टिट्यूशन आहेत स्कूल लेवललाच. पण आपल्याला माहित, जसं तू SPI तुला माहित झालं, पण तुला कदाचित RMS माहित नसावं, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल माहिती होतं, जातो तोपर्यंत RIMC माहित. RIMC माहित नव्हतं, RMS माहित नव्हतं, सैनिक स्कूल माहिती होतं, सैनिक स्कूल माहित होतं, पण त्याच्यासाठी काय करावं हे नाही माहिती. तर येणाऱ्या नवीन मुलांसाठी एक महत्वाची गोष्ट, म्हणजे कदाचित आपल्याला याच्या यशातनं ती हे घेता येईल, शिकवण किंवा लर्निंग घेता येईल, की राहुलला आणखीन लवकर यश मिळालं असतं आणि कदाचित तो IMAतनं पण लेफ्टनंट झाला असता, पण त्याला स्वतः ट्रायल एरर करावं लागलं. त्याला फार जास्त असं स्कूलिंगच्या टाइमात त्याला मार्गदर्शन मिळालं नाही, तर मग त्यांनी RMS साठी प्रिपेअर केलं असतं किंवा RIMC साठी केलं असतं किंवा ॲटलीस्ट सैनिक स्कूलसाठी तरी केलं असतं. तर सर्व जे 4थी ते 9वीचे विद्यार्थी आता ऐकत आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी नम्र विनंती, की जर संरक्षण दलात किंवा डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये करिअर करायचं असेल तर सैनिक स्कूल सातारा आणि सैनिक स्कूल चंद्रपूर, आता आपल्याकडे चंद्रपूरला पण सैनिक स्कूल झालंय, यशवंतराव चव्हाणांनी 1952 पासून साताऱ्यात सैनिक स्कूल स्थापन केलं आणि त्याचा उद्देश हा आहे की महाराष्ट्रातल्या तरुणांनी लष्करी सेवेत अधिकारी पदावर जावं, फक्त सोल्जर म्हणून नव्हे. तर सैनिक स्कूल सातारा आहे, तसंच सैनिक स्कूल चंद्रपूर आहे. त्याच्या व्यतिरिक्त राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आहेत. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल भारतात 5 आहेत, म्हणजे राजस्थानमध्ये 2 आहेत, कर्नाटकमध्ये 2 आहे आणि हिमाचल प्रदेशमध्ये 1 आहे. हिमाचल प्रदेशला चैलला आहे, त्याच्यानंतर राजस्थानमध्ये धोलपूर आणि अजमेरला आहे आणि कर्नाटकमध्ये बेळगाव आणि बेंगलोरला आहे. आणि अगोदर काय असायचं, फक्त डिफेन्स पर्सनल्सलाच त्या ह्याच्यात ऍडमिशन मिळायचे. मात्र आता सिव्हिलियनला पण त्याच्यात ऍडमिशन मिळते, पण त्याचं एक एंट्रन्स आहे आणि ती नॅशनल लेवलची एंट्रन्स आहे. तुम्ही 4थी 5वीत असताना देऊ शकता, 6वीत एकदा एंट्री मिळते आणि 9वीत एकदा एंट्री मिळते. त्यामुळे 5वीत असताना तुम्ही अटेम्प्ट करू शकता आणि 8वीत असताना अटेम्प्ट करू शकता. तर RMS, सैनिक स्कूल, RIMC यासाठी नक्की प्रिपेअर करा आणि काही मदत लागली तर संपर्क करा. पुन्हा मी राहुलकडे वळतो. राहुल, कदाचित ह्या संस्थांची माहिती मुलांना वेळोवेळ मिळाली तर त्यांच्या यशात त्याला थोडंसं कमी प्रयत्न लागतील किंवा त्यांना सगळं गाईडलाईन मिळतील आणि लवकर यशस्वी होतील असं वाटतं. बरोबर. ॲक्च्युली ही जे तुम्ही बाब बोलले ती खरंच महत्त्वपूर्ण आहे. कारण RMS किंवा RIMC, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज आणि SPI किंवा सैनिक स्कूल ह्या ज्या इन्स्टिट्यूशन आहेत त्यांचा उद्देशच हा आहे की अर्ली चाइल्डहुड किंवा तुमचं जे 6-7चं एज असतं तेव्हापासून तुम्ही एक प्रिपेअर करू शकाल स्वतःला. कारण SSB इंटरव्ह्यू ही जो पर्सनॅलिटी बेस्ड इंटरव्ह्यू, मी लेखी परीक्षेबद्दल बोलतच नाही. लेखी परीक्षा हा जो तुमचा रेग्युलर स्टँडर्डचा अभ्यास आहे तो तुम्ही क्रॅक करू शकाल, पण SSB इंटरव्ह्यू ज्यात सर्वात जास्त रिजेक्शन रेट आहे. SSBचं जर तुम्ही सिलेक्शन रेट पाहिलं तर दॅट इज 1% हार्डली. आणि त्याचं जे आहे ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, पर्सनॅलिटी बेस, आणि ती आहे OLQs, टोटली डिपेंड. तर ह्या ज्या इन्स्टिट्यूशन आहेत त्या नक्की मदत करतात तुम्हाला ही पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यात. म्हणजे मुलांनी, ग्रामीण भागातल्या मुलांना जर खरंच संरक्षण क्षेत्रात करिअर करायचं असेल तर त्यांनी ह्या इन्स्टिट्यूशनच्या एंट्रन्सकडे लक्ष दिलं पाहिजे. करेक्ट आहे, हा त्रास थोडासा वाचेल त्यांचा. नक्कीच, बरोबर आहे, हरकत नाही. राहुल, शेवटचा प्रश्न म्हणा. किनगाव सारख्या गावातनं वाढलास, वडील टेलरिंग काम करायचे किंवा आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही, बेताचीच परिस्थिती.
आर्थिक अडचण तुला यशापासून थांबवू शकली का, किंवा ग्रामीण भागातला असल्यामुळे तुला काय काय अडचणी आल्या? आर्थिक अडचण मुळीच नसते, कारण वेअर देर इज अ विल देर इज अ वे. ठीक आहे. तर त्याप्रमाणे तुम्हाला म्हणजे माझं एक ड्रीम होतं 6th स्टँडर्डमध्ये असताना, एक तो 12th मध्ये होता तो मुलगा, तो मला मिळाला. सचिन पाटील त्याचं नाव आहे. आणि तो बसला होता एक दिवशी माझ्यासमोर, मी दुकानावर बसलो होतो पप्पांच्या. तो बोलला की तुला करायचं काय? म्हटलं आर्मीत जायचं. कसं जाणार? म्हटलं भरती होईल. तर तो बोलला की तू टॉप करत असतो दरवर्षी, बेस्ट स्टुडंट अवॉर्ड घेत असतो, तू NDA साठी ट्राय कर. बरोबर. आणि तिथून एक मार्गक्रमण चालू झालं. तर मी घरी आल्यानंतर वडिलांना सांगितलं की NDA जायचं. तर वडील आधी बोलले की ती आपल्याकडचा वे नाही तो. ठीक आहे. कारण मी जिल्हा परिषद शाळेत 4थी पर्यंत आणि नेहरू विद्यालयात 7वी पर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे. तर हा मुळीच पर्याय एक अडचण नसते ती. ठीक आहे. तुम्हाला आपोआप एक सपोज करा ऍक्सिडेंटली SPI जर त्या दिवशी वडिलांच्या नजरेत आलं नसतं तर कदाचित मी आज ऑफिसर झालो नसतो. बरोबर. कारण SPI मी जो आहे तो जस्ट बिकॉज ऑफ SPI. ठीक आहे. कारण SPI मध्ये गेल्यानंतर ह्या सर्व गोष्टी मी शिकलो. आणि जसं जाणार तुम्ही, हे आपल्यात काही ना काही प्रत्येकात क्वालिटी असते. सो यूज दॅट. जर तुम्ही चांगले रनर असाल, रनिंगचे बाहेर लोकांना धडे द्या, त्यातून तुम्ही स्वतःचा होऊ शकतो इकॉनॉमिकली स्टेबल. सिमिलरली माझ्या काही एक होतं टीचिंग. SPI ने जो कॉन्फिडन्स दिला होता, आणि त्याआधी सुद्धा मला टीचिंग आवडायचं. तर मग मी टीचिंग क्षेत्रात 3 वर्ष BSc करत असताना तो इकॉनॉमिकली हातभार स्वतःला लागू शकला. आणि तुमच्या रिक्वायरमेंट्स जेवढ्या कमी ना, तर तेवढी तुम्ही सॅटिस्फाईड असाल आणि यू कॅन गेट. मला सगळ्यात आवडलेली आणि भावलेली गोष्ट काय राहुल माहिती आहे, म्हणजे तुझ्याबद्दल स्पेसिफिकली, की CDS साठी, रिटर्नसाठी, UNSC साठी लोकांना पुण्यात जाऊन कोचिंग लावून मग प्रिपेअर करावं लागतं. आणि मग कुठेतरी 2 अटेम्प्ट दिल्यानंतर ते पास होण्याचे चान्सेस असतात. पण राहुलसाठी विशेष म्हणजे कौतुक यासाठी राहुलचं, की कुठल्याच कोचिंग इन्स्टिट्यूटला तिने कोचिंग केलं नाही. आणि राहुलने स्वतः होम ट्युशन घेऊन किंवा इतर ट्युशन्स घेऊन स्वतःचं अर्निंग केलं. आणि त्यानंतर ते करत असताना जिथे गरज लागली तिथे यूट्यूब चॅनलचा वगैरे आधार घेतला. मात्र सेल्फ प्रिपरेशन करूनच त्यांनी ते यश मिळवलं आहे. आणि ही फार महत्त्वाची गोष्ट. म्हणजे जळगावसारख्या शहरात राहून, किनगाव या गावात वाढून, या सगळ्या गोष्टीतनं त्यांनी हे केलं. कुठलंच इन्स्टिट्यूशन त्यांनी जॉईन न करता मात्र ज्यावेळेस गरज लागली तेवढं मार्गदर्शन ऑनलाईन घेतलं. स्वतःच्या मेहनतीतनं शिकला, स्वतःच्या कमाईतनं शिकला आणि लेफ्टनंट झाला आहे CDS मधनं. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कुठलंच कोचिंग SPI सोडलं तर वेगळं असं काही फार त्याला कोचिंग नव्हतं. आणि जे दीपस्तंभचं कोचिंग मिळालं ते SPIच्या एंट्रन्स पुरतं मर्यादित जरी असलं तरी त्याच्यातनं त्याला ते एक मेन, ज्याला आपण म्हणतो की त्याचा ग्रोथ पाथ त्या ठिकाणी ठरला. पण त्याच्यानंतर त्यांनी सेल्फ प्रिपेअर केलं, कारण त्याचं गोल फिक्स होतं आणि त्याला ते करायचं होतं. म्हणजे टार्गेट ओरिएंटेड त्यांनी सगळं ते प्रिपेअर केलं आणि कुठल्याच त्याला अडचणी थांबवू शकल्या नाही. आणि त्याच्यातनं तो खऱ्या अर्थाने लेफ्टनंट झाला. ही सगळ्यात मोठी प्रेरणा आपल्या सर्वसामान्य समाजातल्या मुलांसाठी आहे. त्यामुळे कोणतीच गोष्ट म्हणजे आर्थिक अडचणी, तुम्ही कोणत्या घरातनं आलायत, तुमचं शिक्षण कुठल्या शाळेतनं झालंय, तुम्हाला इंग्रजी फाडाफाड बोलता येते का वगैरे वगैरे, या कोणत्याच गोष्टी अडचणी ठरत नाही. असं थोडक्यात आजच्या मुलाखतीतलं मी क्रक्स म्हणेल किंवा थोडक्यात सारांश म्हणेल. तर तुमचा न्यूनगंड बाजूला ठेवा आणि राहुलप्रमाणे काहीतरी गोल फायनल करा. त्यासाठी काही गरज पडली तर संपर्क करा, आम्ही तुम्हाला सदैव मदत करू. परंतु या न्यूनगंडातनं बाजूला होऊन खरंच आत्तापासून कामाला लागा. थांबतो. धन्यवाद राहुल. ऑल द बेस्ट. थँक्यू सो डू मच. वेल. थँक्यू.